नमस्कार मित्रांनो. कर्नाटक पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. एक वरिष्ठ IPS अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरलेली आहे. हे अधिकारी दुसरे तिसरे कोणी नसून कर्नाटकचे DGP के रामचंद्र राव आहेत. या प्रकरणानंतर सरकारने त्यांना तातडीने निलंबित केलेले आहे. नक्की काय घडलं त्या व्हिडिओमध्ये आणि राव यांनी काय एक स्पष्टीकरण दिलं आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या व्हिडिओमध्ये राव हे त्यांच्या सरकारी कार्यालयात एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व त्यांच्या चेंबरमध्ये आणि गणवेशात असताना घडल्याचे व्हिडिओ दिसत आहे. यामुळे कर्नाटक सरकारवर टीकेची झोड उठली आहे. सरकारची कारवाई आणि निलंबन. हा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केलेली आहे. मुख्य उद्देश म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांनी 20 जानेवारी 2026 रोजी निलंबनाचे आदेश काढलेले आहे. निलंबन काळात त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी उमेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. के रामचंद्र राव यांची बाजू. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात. हे रामचंद्रराव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. त्यांचा दावा आहे की हे व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे आणि मार्क एडिट केलेले आहे. हा त्यांना बदनाम करण्याचा एक मोठा कट आहे. त्यांनी सायबर क्राईममध्ये विभागाकडे तक्रार केलेली असून व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच के चंद्रराव राव हे पहिल्यांदा चर्चेत आलेले नाहीत. याआधी 2025मध्ये त्यांची सावत्र मुलगी अभिनेत्री रान्या राव हिला सोने तस्करी प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळीसुद्धा राव यांच्यावर पदावर गैरवापर केल्याचे आरोप झालेले होते. त्यामुळे या नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. मित्रांनो, एका वरिष्ठ जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यांबाबत अशी घटना घडणे हे पोलीस दलासाठी चिंतेचे आहे. आता चौकशी नेमकी काय निष्पन्न होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटते? हा खरोखर कट आहे की सत्य? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.